मित्रांनो, आज आपल्यासोबत करकट्टा या गावामधले चंद्रकांत लक्ष्मणराव शिंदे हे शेतकरी सोबत आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बांधाच्या साईडनी गोगलगाईचा प्रादुर्भाव काही ठिकाणी अगदीच कमी प्रमाणात दिसून येत आहे। आपण त्यांच्याकडून हे अनुभव माहिती करून घेणार आहोत। शिंदे साहेब, मला हे सांगा की या भागामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव सध्या परिस्थितीमध्ये कसा आहे, त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करत आहात आणि सोयाबीन पिकावर त्याचं नुकसान सध्या करत आहे का, या बाबीची माहिती अगदी थोडक्यामध्ये आपण द्यावी। सर, असं आहे, आम्ही गेल्या म्हणजे 11 तारखेपासून पाऊस पडल्याच्या नंतर ते गोगलगाई असे निघायला लागले की बस विचारायचंच काम नाही। शंकाच्या गोगलगाई आहेत आणि जे गोगलगाई आम्ही सकाळी 6:30 वाजल्यापासून लेकरं आणि मंडळी आमच्या घेऊन येतो पूर्ण। ते येचल्याच्या नंतर 2-4 किलो काय होतील ते मिठाचं मोठं मीठ घ्यायचं, कॅरी बॅगमध्ये अगर बॅरलमध्ये ते टाकायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची। ह्या गोगलगाई तुम्ही पूर्णपणे नष्ट करताय? हो, नष्ट करतात। आता सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीन उगवून आलेला आहे, या सोयाबीनचे शेंडा कुठं खोडत आहे का, त्याच्या अगोदरच तुम्ही वेचून त्यांना नष्ट करत आहे? आम्ही पेरणीच्या आधी पहिलं काही चालूच केलेलं आहे गोगलगाई येचण्यासाठी आणि आता नगदीच लागायला लागले शेंडा कट करण्यासाठी चालू केलेला आहे गोगलगाईने। त्यापूर्वीच आम्ही सकाळी येऊन ते येचतो 5-6 जण येऊन आधी। परंतु तुम्ही ह्या गोगलगाई वेचत असल्यामुळं आणि उपाययोजना राबवत असल्यामुळं सध्या परिस्थितीला सोयाबीनचं कुठेही नुकसान झालेलं नाही, कंट्रोल मध्ये आणलेलं आहे थोडक्यात आहे म्हणजे येचून। ओके। आणि ते कांद्याचं गेल्या वर्षी पण घेतलेलं, आता तांदूळ मिक्स करून 20 किलो तांदूळ मिक्स केले, 2 दिवस भिजू घातले, सगळ्या बांधाच्या कडेने टाकले। दुसऱ्या दिवशी ते फेशी वापरून त्या गोगलगाई मेलेल्या रिकामे शंक झालेली आहे त्याची। कोणतं औषध वापरलं होतं? इतकी अशी लांबकी कांडी होती बघा, ती काहीतरी 900 रुपये, 900 रुपयाला पुढा होता ते। हो, स्नेल किल बघा ती कांडी। परत कृषी अधिकारी साहेबांनी पण आम्हाला मार्गदर्शन दिलं, त्यांनी सुरवंश साहेबांनी। त्यांनी गेल्या वर्षी परत ते आले, मार्गदर्शन केलं, उकरून काढल्या, ते अंडे निघाले त्याच्यामध्ये, मग त्यांनी ते पावडरचे पुढे आणले, 2-3 पोते आले, त्याने पण कंट्रोल झाले। यावर्षी या स्नेल किल औषधाचा वापर करणार आहे? हो, कर्तव्य आता करायचे? करायचं। धन्यवाद।